दरम्यान कोकण किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा जोर हा वाढतोय आणि 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने सध्या वारे वाहण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे। काही ठिकाणी हा वेग 65 किलोमीटर प्रति तास सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खाडी पात्रातही मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मत्स्य विभागाने केलेलं आहे। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी केलेला असून पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। कोकणामध्ये सोसाट्याचा वारा सध्या सुरू आहे। पुढचे 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कोकणामध्ये आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सोसाट्याचा वारा सध्या कोकणामध्ये सर्वत्र पाहायला मिळतोय। पावसाने झोडपलेला आहे। अशातच कोकणातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे।